हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पार्ट सेकंडचं डिफरन्शिएशन हे पहिलं चॅप्टर पाहत आहोत. याच्या आधी आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघितलंय. आता डिफरन्शिएशन मधले पुढचा टॉपिक आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. आता लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे काय किंवा लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचं यूज केव्हा करायचं ते आपण पाहणार आहोत. आता काही वेळेला सिंपल फंक्शन दिलेलं असतं तर आपण इझिली फाइंड करतो किंवा कंपोजिट असेल किंवा इन्व्हर्स असेल. पण काही वेळेला फंक्शन्स हे सिंपल फॉर्ममध्ये नसतात किंवा स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसतात. म्हणजे काय तर बघा, व्हाईल युझिंग द टेक्निक ऑफ लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वी मेक यूज ऑफ सर्टन प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम which facilitate algebraic manipulation. It is used to simplify following types of functions. म्हणजे बघा कुठल्या टाईपचे फंक्शन्स. आता पहिलं टाईप आपण पाहणार आहोत, अ प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स. म्हणजे जर फंक्शन प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स असेल, म्हणजे जर 2 फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर आपण इझिली यू इंटू यू वापरतो. पण सपोज 3-4 फंक्शन्स असतील तर त्यावेळेला काय करायचं. किंवा मग अ कोशंट ऑफ फंक्शन. कोशंट ऑफ फंक्शन म्हणजे काय, सपोज एफ(x) अपॉन जी(x) या फॉर्ममध्ये जर फंक्शन असेल आणि आपल्याला त्याचा जर इझिली डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येत नसेल, किंवा मग अ फंक्शन विच इज पॉवर ऑफ अदर फंक्शन, म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन. म्हणजे या टाईपचे जर फंक्शन्स असतील तर त्यावेळेलाच आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज करायचं. मग लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज करायचं म्हणजे काय करायचं, तर ते जे फंक्शन असेल त्या फंक्शनला लॉग लावायचा. म्हणजे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉगॅरिथम लावल्यानंतर रूल्स ऑफ लॉगॅरिथम जे आपण 11th स्टँडर्डला पाहिलेले आहेत ते रूल्स यूज करायचे. मग ते रूल्स कुठले आहेत तर मी सिम्पली तुम्हाला ते रूल्स एकदा थोडक्यात सांगतो, तर ते थोडं लक्षात घ्या. पहिला रूल आपण वापरतो जनरली लॉग एम इंटू एन. म्हणजे कसं बघा, लॉग एम इंटू एन जर प्रॉडक्ट असेल तर आपण काय करतो, लॉग एम प्लस लॉग एन हा रूल आपण यूज करतो. किंवा लॉग एम अपॉन एन असेल तरी आपण काय करतो, लॉग एम मायनस लॉग एन हा रूल आपण यूज करतो. आणि लॉग एम रेस टू एन असेल तर काय करतो आपण, एन इंटू लॉग एन. म्हणजे जनरली आपल्याला हे 3 रूल यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन समजण्यासाठी मी एक सिंपल एक्झाम्पल घेतो. कन्सिडर अ फंक्शन y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. आता इथं काय बघा, फंक्शन रेस टू फंक्शन. मग फंक्शन रेस टू फंक्शन याचा आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येणार नाही. आणि आपल्याजवळ जर फॉर्म्युला पाहिला तर आपल्याजवळ फॉर्म्युला कसा आहे, एकतर ए रेस टू एक्स असेल तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतो, किंवा ई रेस टू एक्स असेल तर, किंवा एक्स रेस टू एन असेल तर. याच्यात आणि याच्यात खूप फरक आहे. याच्यात हे काय आहे, एक्सपोनेन्शियल आहे आणि सिंपल फंक्शन आहे आणि याला आपण स्टँडर्ड फंक्शन म्हणतो. पण एक्स रेस टू एक्स दिस इज नॉट स्टँडर्ड फंक्शन, इज अ पॉवर ऑफ अदर फंक्शन, म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन. देन वी यूज लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. मग काय करणार, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. याच्या दोन्ही साइडला लॉग लावायचं आहे. लॉग लावल्यानंतर मग पुढे प्रॉपर्टीज रूल्स यूज करायचे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. आणि असं स्पष्ट लिहायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. म्हणजेच काय झालं, लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स. आता इथं रूल आहे आपल्याकडे एम रेस टू एन म्हणजे काय, एन लॉग एन. म्हणजे इथं एक्स रेस टू एक्स आहे म्हणजे हा काय झाला, एक्स इंटू लॉग एक्स. लॉग वाय इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. आणि मग आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये झालं, याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स ने डिफरन्शिएट करतोय आणि दिलेलं काय इथं आपल्याला लॉग वाय दिलेला आहे. म्हणजे इथं आपण चेन रूल वापरायचा आहे, लॉग वाय. आता लॉग वाय हे फंक्शन आहे असं गृहीत धरा. मग काय झालं, लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय. पण वाय फंक्शन आहे म्हणून वायचा परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्सचा आपण काय केलं, एक्स लॉग एक्स. आता इथं काय करणार, यू इंटू व्ही वापरणार. मग बघा, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजे सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. बघा हे समजणं खूप महत्वाचं आहे. नेमकं हेच समजत नाही आपल्याला. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणून 1 बाय वाय डीवाय बाय डीएक्स. जर लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू वाय घेतला असता तर तो फक्त 1 अपॉन वाय आला असता. पण हे आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणून याला आपण असं लिहिलं.
मग लक्षात ठेवायचं लॉगरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये लॉग वाय असला की त्याचं डेरिव्हेटिव्ह 1/y डिवाइड बाय dx. हे पण बघायचं की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण हा कुठला व्हेरिएबल घेतो याच्यात, ते महत्वाचं आहे. जर हे मी आधीच सांगितलं तुम्हाला, जर विथ रिस्पेक्ट टू वाय राहिला तर फक्त 1/y येईल, पण विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणून लॉगचा डेरिव्हेटिव्ह लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y आणि वाय फंक्शन आहे म्हणून डिवाय बाय dx. पुढे डिवाय बाय dx इज इक्वल टू एक्स एज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1. आता इथं हा एक्स कॅन्सल झाला म्हणजेच काय शिल्लक राहील इज इक्वल टू एक्स एक्स कॅन्सल झाला म्हणजे 1 प्लस लॉग एक्स. हा काय मिळाला 1/y डिवाइड बाय dx. आपल्याला डिवाइड बाय dx फाइंड करायचे म्हणजे हा y काय आहे इथं डिवाइडला आहे, हा y नको आहे 1/y म्हणून काय करायचं हा y इकडे जाताना काय होईल तो या स्टेपला मल्टिप्लाय होईल म्हणजेच काय झालं डिवाइड बाय dx इज इक्वल टू y इंटू 1 प्लस लॉग एक्स. म्हणजे लॉगरिथमच्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुमचा हा जो y हा इकडे मल्टिप्लायला येईल. पुढे y काय दिलेला आपल्याला x रेस टू एक्स म्हणजे x रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स झाला हा त्याचा डेरिव्हेटिव्ह. आलं लक्षात. तर बघा आता आपण एक्सरसाइज 1.3 चा पहिला क्वेश्चन पाहणार आहोत. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिलं एक्झाम्पल एक्स प्लस 1 स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 2 क्यूब आणि इंटू एक्स प्लस 3 रेस टू 4. आता हे सिंपल फंक्शन नाही बघा, क्वेश्चन पण आहे आणि इथं प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन्स म्हणजे इथं आपल्याला काय करायचंय लॉगरिथमिक डिफरन्शिएशन वापरायचंय. लेट वाय इज इक्वल टू टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बघा आता टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग वापरल्यानंतर काय होईल बघा लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ. आता हे पूर्ण फंक्शन आहे, याला पूर्ण फंक्शनला आपल्याला लॉग लावायचा आहे. एक्स प्लस 1 स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 2 क्यूब इंटू एक्स प्लस 3 रेस टू 4. आता लॉग एम अपॉन एन असा रूल आहे आपल्याकडे म्हणजे लॉगरिथम ऑफ कोशंट. कोशंट असेल तर काय करतो आपण लॉग एम मायनस लॉग एन म्हणजेच काय झालं हा लॉग ऑफ एक्स प्लस 1 स्क्वेअर मायनस लॉग ऑफ. हे डिनॉमिनेटरचं जे फंक्शन आहे ते पूर्ण आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहून घेणार एक्स प्लस 3 रेस टू 4. पुढे लॉग एक्स प्लस 1 स्क्वेअर एज इट इज मायनस. आता परत इथं जर आपण पाहिलं तर लॉग एम इंटू एन या फॉर्म मध्ये म्हणून यांचा प्रॉडक्ट, पण इथं बाहेर मायनस आहे म्हणून इथं ब्रॅकेट राहू द्या. लॉग एम इंटू एन म्हणजे लॉग एम प्लस एन म्हणजेच काय लॉग ऑफ एम प्लस लॉग एन या फॉर्म मध्ये रेस टू 4. पुढे काय करणार आपण आता इथं परत रूल वापरणार. कुठला रूल वापरणार लॉग एम रेस टू एन एन लॉग एम म्हणजे हा 2 आपण पुढे लिहितो म्हणजेच काय झाला हा 2 लॉग ऑफ एक्स प्लस 1 मायनस लॉग एक्स प्लस 2 क्यूब हा 3 पुढे लिहिणार 3 लॉग ऑफ एक्स प्लस 2. आता या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणून हा मायनस झाला. आता हा 4 पुढे 4 लॉग ऑफ एक्स प्लस 3 झाला. आता हे जे फंक्शन मिळालं हे सिंपल फॉर्म मध्ये. आता तुम्ही याचा इझिली डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतात. मग आता डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार आपण 1/y डिवाय बाय dx. 2 एज इट इज. आता लॉग म्हणजे हे कंपोजिट फंक्शन झाले. काय झाले कंपोजिट फंक्शन. आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन फंक्शन म्हणजेच काय येईल मग 1 अपॉन एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 मायनस 3 लॉग एक्स प्लस 2 म्हणजे 1 अपॉन एक्स प्लस 2 आणि एक्स प्लस 2 फंक्शन आहे म्हणून त्याचा इथं डेरिव्हेटिव्ह तो पण काय येईल 1 मायनस 4 एक्स प्लस 3 एज इट इज आणि एक्स प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 म्हणून इंटू 1. हा 1 लिहिला नाही तरी चालतो, फक्त समजण्यासाठी मी तसं लिहून दिलंय. फायनली काय झालं बघा एक्स प्लस 2 मायनस 4 अपॉन एक्स प्लस 3. हा काय झाला 1 अपॉन वाय डिवाय बाय dx. आपल्याला डिवाय बाय dx फाइंड करायचा आहे
म्हणून काय होईल dy बाय dx इज इक्वल टू वाय येताना आता वाय इकडे मल्टिप्लायला म्हणजे वाय आणि ही ब्रॅकेटमध्ये पूर्ण फंक्शन आन्सर पूर्ण ॲज इट इज लिहायचं. झालं. पण हा वाय आपल्याला दिलेला आहे वाय इज इक्वल टू हे जे फंक्शन आहे पूर्ण हे लिहायचं इथं. पण लास्टला हा वाय लिहिल्यावरच तुमचा आन्सर कम्प्लीट होईल. वाय इंटू हे बाकीचं ॲज इट इज. पुढचं सेकंड एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 ब्रॅकेट रेस टू 3/2 आणि डिनॉमिनेटरला आहे रूट एक्स प्लस 3 ब्रॅकेट क्यूब कॉस एक्स रेस टू एक्स. लेट वाय इज इक्वल टू हे आपण ॲज इट इज लिहिलं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. कारण बघा हे पण काय आहे कोशंट ऑफ फंक्शन पण आहे आणि प्रॉडक्ट ऑफ फंक्शन पण आहे म्हणून आपण काय करणार लॉगॅरिथम यूज करणार. मग बघा लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ. आता इथं बघा इज इक्वल टू आपण आता रूल्स यूज करणार. काय रूल्स बघा लॉग एम अपॉन एन म्हणून लॉग एम मायनस लॉग एन म्हणजे लॉग एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एक्स प्लस 2 ब्रॅकेट रेस टू 3/2 मायनस लॉग ऑफ ते बाकीचं जे आहे ते आपण ॲज इट इज लिहिणार लॉग ऑफ रूट एक्स प्लस 3 क्यूब इंटू कॉस एक्स रेस टू एक्स ब्रॅकेट कम्प्लीट. पुढे काय करणार आपण आता बघा हे इथं लॉग एम रेस टू एनचा रूल यूज केला म्हणजे काय झाला हा 3/2 लॉग ऑफ. म्हणजे आता जर तुम्हाला रूल्स माहीत असतील तर तुम्ही काही स्टेप डायरेक्टली लिहू शकतात मायनस. आता आपण इथं तेच करणार लॉग एम इंटू एन म्हणजे लॉग एम प्लस लॉग एन आणि बाहेर मायनस आहे म्हणून दोघं मायनस येतील आणि लॉग एम रेस टू एन म्हणजे हा काय झाला 3 लॉग ऑफ रूट एक्स प्लस 3 प्लस लॉग कॉस एक्स रेस टू एक्स पण बाहेर मायनस आहे म्हणून मायनस आणि हा एम रेस टू एन आहे म्हणून काय परत एक्स लॉग ऑफ कॉस एक्स झालं. काय झालं एक्स लॉग ऑफ कॉस एक्स आणि आता याला डिफरन्शिएट करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे आता ते सिंपल फॉर्म मध्ये आपल्याला मिळालं आहे. मग लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y dy बाय dx इज इक्वल टू 3/2 ॲज इट इज. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन म्हणून 1 ते फंक्शन ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एक्स प्लस 2. पण आता हे फंक्शन आहे म्हणून याचा परत डेरिव्हेटिव्ह याचा डेरिव्हेटिव्ह काय ट्वाइस एक्स प्लस 2 मग तो इथं लिहा ट्वाइस एक्स प्लस 2 मल्टिप्लायला मायनस पुढे 3 लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन म्हणजेच काय येईल मग 1 रूट एक्स प्लस 3 म्हणजे ते फंक्शन लिहा रूट एक्स प्लस 3. हे फंक्शन आहे म्हणून याचा परत डेरिव्हेटिव्ह. आता याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स झालं मायनस एक्स लॉग ऑफ कॉस एक्स. आता हा एक्स लॉग ऑफ कॉस एक्स म्हणजे काय प्रॉडक्ट ऑफ 2 फंक्शन दोन फंक्शनचं प्रॉडक्ट आहे म्हणून काय करणार आपण आता इथं यू इंटू चा रूल यूज करणार. बघा एक्स ॲज इट इज लॉग ऑफ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 कॉस एक्स आणि हे कॉस एक्स फंक्शन आहे म्हणून परत कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस इथं ब्रॅकेट टाका प्लस आता लॉग ऑफ कॉस एक्स ॲज इट इज आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 हा आपण इथं यू इंटू चा रूल यूज केला. पुढे dy बाय dx इज इक्वल टू आता हा y जो आहे तो इकडे मल्टिप्लायला लिहून घ्यायचा ब्रॅकेटमध्ये आता हे सिम्प्लिफाय करा 3/2 ट्वाइस एक्स प्लस 2 आणि डिनॉमिनेटरची टर्म ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एक्स प्लस 2 म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन ते व्यवस्थित लक्षात घ्या. कंपोजिट फंक्शन कसं यूज करायचं सॉरी कॉम्पोजिटचं डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा 3 हा 2 रूट एक्स आणि हे ब्रॅकेटमध्ये लिहा रूट एक्स प्लस 3 पुढे मायनस
आणि हा मायनस आहे. मायनस मायनस प्लस एक्स साइन एक्स अपॉन कॉस आहे. आता साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन झाला, म्हणजेच काय येईल तो प्लस एक्स टॅन एक्स आणि बाहेर मायनस आहे म्हणून मायनस लॉग ऑफ कॉस एक्स म्हणजे मायनस लॉग ऑफ कॉस एक्स. ब्रॅकेट कम्प्लीट झालं. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, हा वाय जे आपल्याला दिलेला आहे वाय, तो वाय इथं परत लिहायचा आणि हे ब्रॅकेट ॲज इट इज. म्हणजे हे झालं तुमचं आन्सर. फक्त मी इथं वाय ॲज इट इज लिहायचं आहे इज इक्वल टू वाय जो दिलेला आहे तो लिहायचा आणि हे ब्रॅकेट, हे तुमचं फायनल आन्सर असेल. आता बघा हे तिसरं एक्झाम्पल पण तसंच आहे. इथं थर्ड रूट दिलेलं आहे म्हणून याला सिम्प्लिफाय करताना काय करणार आपण, थर्ड रूट म्हणजे काय पूर्ण फंक्शन लिहायचं 4x - 1 अपॉन टॉईस एक्स प्लस 3 आणि 5 - टॉईस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि पूर्ण ब्रॅकेट रेस टू 1/3 आणि मग याला लॉग लावायचं. लॉग लावल्यानंतर काय होईल, हा 1/3 म्हणजे हे एक्झाम्पल तुम्ही इझिली सॉल्व्ह म्हणजे असं सिम्प्लिफाय करून याला सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे काय होईल ते लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ 4x - 1 अपॉन टॉईस एक्स प्लस 3 आणि 5 - टॉईस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/3. मग लॉगचा रूल वापरल्यानंतर लॉग m रेस टू n म्हणजे हा 1/3 पुढे आणि इंटू लॉग ऑफ हे पूर्ण ॲज इट इज 4x - 1 अपॉन टॉईस एक्स प्लस 3 आणि 5 - टॉईस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे लॉग m अपॉन n. बघा आता लॉग m अपॉन n आणि इथं परत प्रॉडक्ट आहे म्हणून मी आता डायरेक्ट लिहितो. काय येईल बघा 1/3 ब्रॅकेट लॉग m अपॉन n म्हणजे लॉग m मायनस लॉग n हे पूर्ण येईल याच्यात. हा 1/3 पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय असेल इज इक्वल टू 1/3. आता बघा लॉग 4x - 1 म्हणून लॉग ऑफ 4x - 1 मायनस लॉग ऑफ टॉईस एक्स प्लस 3 आणि m रेस टू n म्हणजे लॉग m इंटू n म्हणजे लॉग m प्लस लॉग n म्हणून लॉग m प्लस पण बाहेर मायनस आहे म्हणून मायनस 2 लॉग ऑफ 5 - टॉईस एक्स झालं. आता याला डिफरन्शिएट करायचं. हा आहे तुमचा लॉग वाय. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय dy बाय dx इज इक्वल टू 1/3. आता इथं मी डायरेक्ट लिहितो लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन फंक्शन म्हणजे 1 अपॉन 4x - 1 आणि या 4x - 1 चा डेरिव्हेटिव्ह 4 म्हणून तो इंटू 4 मायनस याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टॉईस एक्स प्लस 3 आणि फंक्शन आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 2 तो मल्टिप्लायला मायनस 2 ॲज इट इज याचा डेरिव्हेटिव्ह 2 अपॉन 5 - टॉईस एक्स आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तर -2 म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे म्हणून आपण ते पुढे काय येईल तो dy बाय dx इज इक्वल टू y इंटू 1/3 पुढे 4 अपॉन 4x - 1 4 अपॉन 4x - 1 मायनस नंतर 2 अपॉन 2x प्लस 3 आणि मायनस तो 2 आणि -2 किती झाले -4 मायनस मायनस प्लस 4 अपॉन 5 - टॉईस एक्स झालं. हे झालं तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल. आणि आता नेक्स्ट पुढच्या स्टेपला काय करायचं, हा वाय ॲज इट इज लिहायचा म्हणजे वाय जो दिलेला आहे तुम्हाला क्वेश्चन तो वाय लिहायचा आणि हे जसे तसं लिहायचं. बघा आता वाय इज इक्वल टू हे दिलेलं आहे 3 फंक्शनचा प्रॉडक्ट दिलेला आहे आणि जे फंक्शन आहेत ते पण फंक्शन रेस टू फंक्शन आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड दोन्ही साईडला लॉग लावा. लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ हे ॲज इट इज x² प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 इंटू साइन क्यूब ऑफ टॉईस एक्स इंटू 2 रेस टू x². आता इथं लॉग ऑफ m इंटू n इंटू p म्हणजे लॉग ऑफ आणि 3 फंक्शनचं प्रॉडक्ट म्हणजे काय करणार आपण सेपरेट लॉगरिथम आणि ऍडिशन म्हणजेच काय झाला तो लॉग ऑफ x² प्लस 3 रेस टू 3/2
प्लस लॉग ऑफ साइन क्यूब ऑफ ट्वाइस एक्स प्लस लॉग ऑफ 2 रेज टू एक्स स्क्वेअर. पुढे लॉग एम रेज टू एन म्हणजे एन इंटू लॉग एम असं येईल एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस आता साइन क्यूब आहे म्हणून हा 3 पुढे येईल 3 लॉग ऑफ साइन ऑफ 2x आणि प्लस हा एक्स स्क्वेअर पुढे लिहायचा एक्स स्क्वेअर इंटू लॉग ऑफ 2 आणि मग याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y dy/dx हे नीट लक्षात घ्या इज इक्वल टू हा 3/2 ॲज इट इज लॉग ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन इंटू कंपोजिटिव्ह म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स प्लस 3 लॉग ऑफ साइनचा डेरिव्हेटिव्ह साइन ऑफ ट्वाइस एक्स म्हणजे 1 साइन ऑफ ट्वाइस एक्स. साइन ऑफ ट्वाइस एक्स फंक्शन आहे म्हणून याचा परत डेरिव्हेटिव्ह काय येईल तो कॉस ऑफ ट्वाइस एक्स आणि हा ट्वाइस एक्स पण फंक्शन आहे म्हणून ट्वाइस एक्सचा डेरिव्हेटिव्ह याला परत मल्टिप्लायला इंटू 2 प्लस पुढे एक्स स्क्वेअर लॉग 2 आता लॉग 2 कॉन्स्टंट आहे म्हणून ॲज इट इज लिहायचं लॉग 2 आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स झालं. पुढे dy/dx इज इक्वल टू वाय हा वाय इकडे मल्टिप्लायला येतो आणि आता लिहा 3/2 आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला म्हणजेच काय शिल्लक राहील इथं 3x बाय एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस 3 इंटू 2 6 कॉस अपॉन साइन कॉट म्हणजे 6 कॉट ऑफ ट्वाइस एक्स प्लस ट्वाइस एक्स इंटू लॉग 2 झालं. हे झालं फायनल आन्सर. आता बघा साइन एक्स रेस टू एक्स म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन म्हणून y इज इक्वल टू साइन एक्स रेस टू एक्स फंक्शन रेस टू फंक्शन आहे म्हणून टेकिंग लॉग म्हणजे इथं आपण लॉग वापरणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड देन वी गेट लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स रेस टू एक्स. आता फंक्शन रेस टू एक्स म्हणजे लॉग एम रेस टू एन म्हणजे एन लॉग एम म्हणजे हा एक्स पुढे येईल आणि लॉग ऑफ साइन एक्स झालं. आता हे सिंपल फंक्शन आहे. आता आपण याला डिफरन्शिएशन यूज करणार म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1/y dy/dx इज इक्वल टू आता एक्स लॉग ऑफ साइन एक्स म्हणजे यू इंटू व्ही. बघा मग एक्स ॲज इट इज लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तो लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/sin x आणि साइन एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह कारण एक कंपोजिट आहे फंक्शन आहे नुसता एक्स नाहीये म्हणून साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 झालं. dy/dx इज इक्वल टू हा y इकडे मल्टिप्लायला जाईल कॉस अपॉन साइन कॉट झाला म्हणजे एक्स इंटू कॉट एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स. नेक्स्ट स्टेपला आपण y ॲज इट इज लिहिणार y काय साइन एक्स रेस टू एक्स म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये फायनल आन्सर असं लिहायचं प्लस लॉग ऑफ साइन एक्स. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असेच काही सिंपल एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत ते पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अजून आपण एक एक्झाम्पल पाहू एक्स रेस टू टॅन इनवर्स एक्स म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन म्हणजेच काय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड मग टेकिंग लॉग मग काय झालं ते लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू टॅन इनवर्स एक्स लॉग एम रेस टू एन म्हणजे हा पुढे मल्टिप्लायला येईल म्हणजेच काय झाला तो टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स आणि मग याला डिफरन्शिएट करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1/y dy/dx इज इक्वल टू आता इथं यू इंटू व्ही वापरायचा प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन म्हणून काय येईल तो टॅन इनवर्स एक्स ॲज इट इज इंटू लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज आणि टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर झाला फायनल आन्सर. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू y इकडे मल्टिप्लायला जाईल नंतर हा काय होईल मग टॅन इनवर्स x अपॉन x प्लस लॉग x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला हा y लिहा
एक्स रेस टू टॅन इनवर्स एक्स आणि ब्रॅकेट ॲज इट इज टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आलं लक्षात? हे झालं तुमचं एक्सरसाइज 1.3 चे हे 6 सिंपल एक्झाम्पल क्वेश्चन फर्स्ट मधले. आता क्वेश्चन सेकंड. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्शिएशन मधील लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन याचं एक्सरसाइज 1.3 चा पहिला क्वेश्चन आणि नेमकं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन काय ते आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा सांगतो बघा. ज्या वेळेला फंक्शन रेस टू फंक्शन असेल, प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स असतील आणि क्वोशंट ऑफ फंक्शन असेल, त्यावेळेला आपण काय करतो, लॉग वापरतो, म्हणजे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड आणि मग त्याचं डिफरन्शिएशन घेतो. आता बघा हे एक्झाम्पल क्वेश्चन सेकंड मधलं y इज इक्वल टू एक्स रेस टू ई प्लस एक्स रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई. आता इथं काय दिलेलं आहे, ऍडिशन ऑफ 4 फंक्शन्स, 4 फंक्शन्स आहेत त्याची ऍडिशन दिलेली आहे आणि त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. आपला लॉगॅरिथमचा रूल काय म्हणतो, जर फंक्शन रेस टू फंक्शन असेल, प्रॉडक्ट ऑफ फंक्शन असेल तर लॉग वापरायचं. आता याच्यात हे सिंपल फंक्शन आहे स्टँडर्ड. एक्स रेस टू एक्स हे फंक्शन रेस टू फंक्शन आहे, ई रेस टू एक्स हे पण सिंपल फंक्शन आहे आणि ई रेस टू ई पण हे सिंपल फंक्शन आहे. तर आपल्याला फक्त याला लॉग लावायचा आहे, पण आपण पूर्ण याला लॉग वाय इक्वल टू लॉग ऑफ असं पूर्ण याला लॉगॅरिथम आपल्याला लावता येणार नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि जेव्हा आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेणार त्याच वेळेला आपल्याला लॉग लावावा लागेल. बघा मग इकडे लक्ष द्या. आन्सर डिफरन्शिएट with respect to x dy by dx is equal to प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू ई प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स आणि प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू ई. आता याचा डेरिव्हेटिव्ह इझिली फाइंड करता येतो. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला आपण इथं वापरणार, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 झालं. प्लस आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इझिली फाइंड करता येणार नाही, इथं आपल्याला टेकिंग लॉग वापरावा लागेल. म्हणून मी काय करतो, ही स्टेप ॲज इट इज लिहितो. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह येतो ई रेस टू एक्स. हा कॉन्स्टंट आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 0. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आता लेट यू इक्वल टू एक्स रेस टू एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह. आता हे फंक्शन रेस टू फंक्शन आहे म्हणून याला लॉग लावायचा, टेकिंग लॉग ऑन both side. Then we get log u is equal to log of x raised to x आणि मग log m raised to n चा फॉर्म्युला वापरून आपण इथं x into log x असं लिहू शकतो. आणि मग याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. log u चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन u इंटू u चा u with respect to x du by dx. x into log x मल्टिप्लिकेशन आहे म्हणून काय u into चा रूल x into डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 by x प्लस log x into डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1. फायनली काय होईल, x x कॅन्सल होईल, फक्त इथे काय शिल्लक राहील 1 प्लस log x. आता हा u इकडे मल्टिप्लायला म्हणजेच काय होईल मग du by dx is equal to u into 1 plus log x. But u equal to what? X raised to x. So x raised to x into 1 plus log x. म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to x with respect to x is equal to x raised to x into 1 plus log x. आता हा x raised to x चा डेरिव्हेटिव्ह आपण इक्वेशन 1 मध्ये टाकायचा म्हणजे आपला आन्सर येईल. फ्रॉम फर्स्ट dy by dx is equal to काय ते dy by dx हे पूर्ण ॲज इट इज लिहायचं आहे आणि याच्या जागेवर फक्त हा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. मग काय
e इंटू एक्स रेस टू ई मायनस वन प्लस एक्स रेस टू एक्स इंटू वन प्लस लॉग एक्स प्लस ई रेस टू एक्स आणि तो झिरो लिहायची गरज नाही. झालं. y इक्वल टू एक्स रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स. बघा फंक्शन रेस टू फंक्शन आहे, इकडे पण फंक्शन रेस टू फंक्शन आहे. आपण काय करू याला y इज इक्वल टू यू प्लस व्ही असं करू. मग याचं काय होईल, देअरफॉर डेरिव्हेटिव्ह काय येतो याचा dy बाय dx इज इक्वल टू, म्हणजे आपण इथं रूल्स वापरणार du बाय dx आणि dv बाय dx. दोघांना सेपरेट आपण सॉल्व्ह करणार, दोघांचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार, कारण फंक्शन रेस टू फंक्शन आहे. याला डायरेक्ट लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ असं टेकिंग लॉग वापरून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाही, कारण आपल्याकडे ऍडिशनसाठी वेगळा रूल आहे आणि फंक्शन रेस टू फंक्शन आहे, प्रॉडक्ट ऑफ फंक्शनसाठी वेगळा रूल आहे. मग आपण काय करतो आता एक एक स्टेप सॉल्व्ह करणार. लेट u इक्वल टू एक्स रेस टू एक्स आणि मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. देन वी गेट log u equal to log of x raised to x. आता log m raised to n चा रूल जर आपल्याला वापरायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला, x raised to x हा पुढे लिहायचा, म्हणजेच x raised to x into log x झालं. आणि मग याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x u इंटू v. log u चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू इंटू du बाय dx. जे चेन रूल वापरतो आपण इथं. एक्स रेस टू एक्स एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स एज इट इज इंटू, आता एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये पाहिला आपण. आता हा डेरिव्हेटिव्ह लक्षातच ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू काय येतो तो एक्स रेस टू एक्स आणि 1 प्लस लॉग एक्स. आणि जर समजा हा तुमच्या लक्षात नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इथं डेरिव्हेटिव्ह घेताना तुम्हाला एक्स रेस टू एक्स एज इट इज लिहायचं आणि या एक्स रेस टू एक्सला काहीतरी मानून घ्या आणि त्याचं परत टेकिंग लॉगने डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजेच तुम्हाला हे आन्सर मिळेल. पण आपल्याकडे हा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून आपण इथे डायरेक्ट लिहिलं तरी काय हरकत नाही. एक्स रेस टू एक्स बाय एक्स प्लस लॉग एक्स आणि एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. आता हा u इकडे मल्टिप्लायला, देअरफॉर du बाय dx इज इक्वल टू u इंटू हे एज इट इज लिहून घ्यायचं. नेक्स्ट v काय आपल्याकडे e रेस टू एक्स. मग फंक्शन रेस टू फंक्शन, सो टेकिंग लॉग v इक्वल टू लॉग ऑफ e रेस टू एक्स. आता इथं हा लॉग e रेस टू एक्स हा एक्स रेस टू एक्स पुढे मल्टिप्लाय केला, एक्स रेस टू एक्स इंटू लॉग e. आता हा लॉग ई कॉन्स्टंट आहे म्हणून तो काय झाला लॉग ई 1 असतो, म्हणून काय एक्स रेस टू एक्स फक्त इकडे बाजूला लिहू शकतो आपण लॉग ई इज इक्वल टू 1. आणि मग आता याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह लॉग व्हीचा 1 बाय व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी सांगितलं याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे, पण सपोज तुमच्याकडे डेरिव्हेटिव्ह पार्ट नसेल तर तुम्ही याला डिफरन्शिएट करू शकतात. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, याला मी काय करतो याला टी म्हणतो आणि परत त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण लेट टी इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स आणि मग याला परत टेकिंग लॉग टी इज इक्वल टू याला लॉग लावल्यानंतर हा एक्स इंटू लॉग एक्स होईल आणि मग याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय झालं तर लॉग टीचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टी dt बाय dx u इंटू v एक्स एज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स एज इट इज आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 झालं एक्स बाय एक्स एक्स कॅन्सल झाला म्हणजे 1 प्लस लॉग एक्स आणि मग dt बाय dx काय मिळेल तुम्हाला dt बाय dx इज इक्वल टू
टी इंटू 1 प्लस लॉग एक्स. हा टी इकडे मल्टिप्लायला येईल. म्हणजेच फायनली काय झाला तो एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स याप्रमाणे. आता हा डेरिव्हेटिव्ह आपण इथं टाकणार. म्हणजेच काय झाला 1 अपॉन व्ही डीव्ही बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. पण याच्यात आपल्याला डीव्ही बाय डी एक्स पाहिजे. हा व्ही इकडे मल्टिप्लायला जाईल. म्हणून पुढे काय मिळेल तो डीव्ही बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही इंटू एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. बट व्ही काय आपल्याकडे ई रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू एक्स आणि हा 1 प्लस लॉग एक्स. आता हा डीव्ही बाय डी एक्स आणि आपण याच्या आधी डीयू बाय डी एक्स फाइंड केला ते दोघं आपण आपल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकू. देअरफॉर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू आपल्याकडे हे आहे डीयू बाय डी एक्स प्लस डीव्ही बाय डी एक्स. याच्यात फक्त व्हॅल्यू टाकायच्या. डीयू बाय डी एक्स आपण फाइंड केलेला आहे याच्या आधी. काय बरं डीयू बाय डी एक्स हा बघा डीयू बाय डी एक्स यू इंटू एक्स रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स आणि एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. हा डीयू बाय डी एक्स आपण घेतला आणि डीव्ही बाय डी एक्स हा एज इट इज लिहायचा प्लस ई रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू एक्स आणि 1 प्लस लॉग एक्स. नेक्स्ट एक्झाम्पल लॉग एक्स रेस टू एक्स मायनस कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. आता इथं बघा हे दोन फंक्शन्स आहेत. दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे काय करायचं आपण याला लेट वाय इज इक्वल टू यू मायनस व्ही. देअरफॉर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डीयू बाय डी एक्स मायनस डीव्ही बाय डी एक्स आणि याला 1 म्हणायचं. आणि याच्यात आपण दोघांचा डेरिव्हेटिव्ह आपण आता सेपरेट फाइंड करणार. कारण काय इथे बघा फंक्शन रेस टू फंक्शन आहे फंक्शन रेस टू फंक्शन आहे. तर सबट्रॅक्शनचा रूल हा आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा फाइंड करायचा बाय टेकिंग लॉगॅरिथम. लेट यू इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स टेकिंग लॉग यू इक्वल टू आता इथे लॉग लावल्यानंतर काय होईल बघा लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू एक्स एम रेस टू एन. म्हणजे हा एक्स पुढे येईल. एक्स पुढे आला की लॉग ऑफ लॉग एक्स. म्हणजे हे रूल पण नीट यूज केले पाहिजेत. आणि मग याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू इंटू डी यू बाय डी एक्स इक्वल टू यू इंटू व्ही. बघा एक्स एज इट इज लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन पण इथं काय 1 अपॉन लॉग एक्स आहे. म्हणजे काय येईल तो 1 अपॉन लॉग एक्स म्हणजे कंपोजिट फंक्शन झालं. आणि ह्या लॉग एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 बाय एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स एज इट इज आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतो तर 1. म्हणजेच पुढे काय होईल डीयू बाय डी एक्स इज इक्वल टू यू हा यू इकडे मल्टिप्लायला येईल एक्स एक्स कॅन्सल 1 अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. हा आपला डीयू बाय डी एक्स. आता व्ही काय आपल्याकडे बघा लेट व्ही इज इक्वल टू कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. याला पण टेकिंग लॉगने आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. कारण काय तर फंक्शन रेस टू फंक्शन आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. आता हा कॉट एक्स पुढे मल्टिप्लाय राहील. म्हणजेच काय झाला तो कॉट एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. आता आपल्याला याला डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट कारण आता झालं ते सिंपल फॉर्म मध्ये. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग व्हीचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन व्ही इंटू डी व्ही बाय डी एक्स यू इंटू व्ही. बघा कॉट एक्स एज इट इज. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन फंक्शन म्हणजे 1 अपॉन कॉस एक्स. पण हा 1 अपॉन कॉस एक्स आहे 1 अपॉन एक्स नाहीये. म्हणून या कॉस एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे कम्प्लीट फंक्शन कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस आता लॉग ऑफ कॉस एक्स एज इट इज आणि कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस कॉस एक्स स्क्वेअर एक्स. पुढे साइन अपॉन कॉस काय होतो टॅन. हा व्ही इकडे मल्टिप्लायला घ्या. व्ही कॉट एक्स एज इट इज इंटू साइन अपॉन कॉस टॅन म्हणजे मायनस टॅन एक्स प्लस लॉग ऑफ कॉस एक्स
आणि मायनस कॉसेक स्क्वेअर एक्स. आता दोन्ही ठिकाणी निगेटिव्ह आहे, आपण तो निगेटिव्ह कॉमन काढून घेऊ आणि व्ही ची व्हॅल्यू टाकून घेऊ. कॉस एक्स रेस टू कॉट एक्स निगेटिव्ह आणि हे ॲज इट इज. टॅन म्हणजे काय होतं, 1/cot होतो. कॉट कॅन्सल म्हणजे इथं 1 शिल्लक राहील आणि हा लॉग ऑफ कॉस एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स. आता बघा आपल्याकडे डीव्ही बाय डी एक्स पण झाला आणि डीयू बाय डी एक्स पण झाला. आता ह्या व्हॅल्यू कुठे टाकणार आपण, इक्वेशन फर्स्ट मध्ये. इक्वेशन फर्स्ट कुठलं होतं आपलं, डीवाय बाय डी एक्स. इक्वेशन 1 बिकम्स dy बाय dx इज इक्वल टू, आपण तिकडे du बाय dx ची व्हॅल्यू फाइंड केली. बघा ही du बाय dx ची व्हॅल्यू, याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आणि इकडे dv बाय dx ची व्हॅल्यू फाइंड केली, आपण याला इक्वेशन नंबर 3 म्हणू. म्हणून इथं म्हणताना आपण इक्वेशन 1, 2, 3 बिकम्स 1, 2 आणि 3. ही 1, 2, 3 बिकम्स. इक्वेशन 1 मध्ये 2 आणि 3 च्या व्हॅल्यू टाकल्या की झालं. dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx काय होता, log x रेस टू x 1/log x प्लस log ऑफ cos x आणि मायनस दोघांमध्ये काय होती, सबट्रॅक्शन होती. मग मायनस करून आपण ती व्हॅल्यू त्याच्यात काय ती व्हॅल्यू ही बघा. ऑलरेडी हा पण मायनस आहे बघा, मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस cos x रेस टू cot x आणि ब्रॅकेट 1 प्लस लॉग ऑफ cos x इंटू कोसेक स्क्वेअर एक्स. हा झाला तुमचा फायनल dy बाय dx. पुढचं एक्झाम्पल, y इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स प्लस लॉग एक्स रेस टू टॅन एक्स. याला आपण y इक्वल टू यू प्लस व्ही करून घ्यायचं आणि दोघांचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे रूल्स ऑफ डिफरन्शिएशन वापरून आपण हे सॉल्व्ह करू शकतो. du बाय dx प्लस dv बाय dx. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. दोघांचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला लॉगॅरिथमने सॉल्व्ह करायचा आहे. du इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स, याला लॉग लावायचं. पण इथं जर पाहिलं तर इथं लॉग लावायची गरज नाहीये, याचा आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो कारण हे कंपोजिट फंक्शन आहे. म्हणजे हा काय, du बाय dx इज इक्वल टू ई रेस टू टॅनचा डेरिव्हेटिव्ह येतो ई रेस टू टॅन एक्स आणि फंक्शन रेस टू फंक्शन नाहीये आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. इझिली आपण याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला सेकंड. आणि आता व्ही चा डेरिव्हेटिव्ह लेट व्ही इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू टॅन. इथं फंक्शन रेस टू फंक्शन आहे त्यामुळे आपल्याला इथं काय करावं लागेल, यू फंक्शन रेस टू फंक्शन म्हणजे टेकिंग लॉगने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. टेकिंग लॉग, लॉग लावल्यानंतर काय होईल, लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू टॅन एक्स. आता एम रेस टू एनचा फॉर्म्युला वापरल्यावर हे काय होतं पुढे, टॅन एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. आणि आता याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग व्हीचा डेरिव्हेटिव्ह 1/v आणि dv बाय dx, u इंटू व्ही टॅन एक्स ॲज इट इज. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/log आणि हे फंक्शन आहे कंपोजिट त्यामुळे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत 1/x प्लस लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर सेक स्क्वेअर एक्स झालं. आता हा dv बाय dx म्हणजे हा v इकडे मल्टिप्लायला जाईल, टॅन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स व्यवस्थित लिहून घ्यायचं याला प्लस लॉग ऑफ लॉग एक्स आणि सेक स्क्वेअर एक्स. आता हा dv बाय dx आणि du बाय dx या दोन्ही व्हॅल्यू काय करायचं, या इक्वेशन मध्ये टाकायचं म्हणजे तुम्हाला काय मिळेल तर dy बाय dx. आलं लक्षात. आता लास्ट एक्झाम्पल पाहू आपण, y इक्वल टू टॅन एक्स रेस टू टॅन एक्स रेस टू टॅन एक्स फंक्शन रेस टू परत फंक्शन. याला सिम्प्लिफाय करून घेऊ आपण. हे काय होईल, टॅन एक्स रेस टू टॅन एक्स म्हणजे टॅन स्क्वेअर झाला. याला आपण असं लिहू शकतो टॅन स्क्वेअर एक्स. फंक्शन रेस टू फंक्शन आहे म्हणून याला आपण काय करणार, टेकिंग लॉगने सॉल्व्ह करणार. टेकिंग लॉग म्हणजे काय झालं, हा लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन एक्स रेस टू टॅन स्क्वेअर एक्स. लॉगचा रूल वापरला तर टॅन स्क्वेअर एक्स पुढे लिहिणार टॅन स्क्वेअर एक्स इंटू
लॉग ऑफ tan x. आणि मग आता याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx इज इक्वल टू लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/y इंटू dy बाय dx इक्वल टू u इंटू v. बघा tan स्क्वेअर x ॲज इट इज. लॉग ऑफ टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/tan आणि परत टॅनचा सेक स्क्वेअर एक्स म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे म्हणून झालं. प्लस लॉग ऑफ tan x ॲज इट इज. आता tan स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2tan x. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरला 2tan x आणि tan x फंक्शन आहे म्हणून टॅनचा परत सेक स्क्वेअर एक्स. पुढे dy बाय dx इज इक्वल टू y इकडे मल्टिप्लायला घ्या y आणि हे पूर्ण ॲज इट इज याच्यात लिहा. आता हा बघा tan स्क्वेअर एक्स आहे इकडे tan आहे. एक tan कॅन्सल झाला म्हणजे इथं फक्त tan शिल्लक राहतो. tan x इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस लॉग ऑफ tan x आणि इकडे 2tan x सेक स्क्वेअर एक्स. तुम्हाला जर वाटलं तरी तर आपण tan x आणि सेक स्क्वेअर एक्स tan x आणि सेक स्क्वेअर एक्स कॉमन घेऊ शकतो आणि तिथेही राहू दिला तरी काय हरकत नाही. पण आपण काय करू बेटर कॉमन काढून घेऊ त्याला. y ची व्हॅल्यू काय आहे परत tan x रेस टू tan स्क्वेअर एक्स इंटू tan आणि सेक कॉमन काढला tan x इंटू सेक स्क्वेअर एक्स कॉमन घेतला. इथं काय शिल्लक राहील 1 प्लस इथं 2 लॉग ऑफ tan x. पण तुम्ही क्वेश्चन जर पाहिला तर क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे y इज इक्वल टू याला डिफरन्शिएट करायचं ऍट x इक्वल टू π/4. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल dy बाय dx ऍट x इक्वल टू π/4 फाइंड करावं लागेल. dy बाय dx ऍट x इक्वल टू π/4 याच्यात π/4 घ्या tan π/4 म्हणजे x च्या जागेवर π/4 घ्यावा लागेल तेव्हा आपल्याला फायनल आन्सर मिळेल. इकडे tan स्क्वेअर ऑफ π/4 इंटू tan π/4 सेक स्क्वेअर π/4 आणि 1 प्लस 2 लॉग ऑफ tan π/4. आता याच्यासाठी तुम्हाला tan π/4 ची व्हॅल्यू माहित पाहिजे. काय येते बरं tan π/4 ची व्हॅल्यू सिन्स tan π/4 म्हणजे tan 45 हा काय येतो तर 1 आणि सेक π/4 काय येतो सेक π/4 येतो तुमचा √2. या दोन्ही व्हॅल्यू याच्यात टाका मग काय इक्वल टू tan π/4 म्हणजे 1 tan स्क्वेअर π/4 म्हणजेच 1 रेस टू 1 म्हणजे 1 होईल. पुढे tan π/4 म्हणजे 1 सेक स्क्वेअर π/4 म्हणजे √2 चा स्क्वेअर. इकडे 1 प्लस 2 लॉग ऑफ tan π/4 म्हणजे 1. पुढे हा 1 1 1 √2 चा स्क्वेअर म्हणजे 2 1 प्लस 2 लॉग 1 ची व्हॅल्यू येते 0 लॉग 1 0 2 इंटू 0 0 0 प्लस 1 1 1 इंटू 2 2 म्हणजे फायनल आन्सर काय आला याचा 2. लक्षात हे झाले लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचे सर्व एक्झाम्पल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स. एक्सरसाइज 1.3 मध्येच त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.